नोकरीत असताना ती लांब सडक वेणी, तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह, तो तेजस्वीपणा, रंग सावळा, पण त्याच रंगाने तिचा असा अंत पाहिला की तिला जगणं नकोसं झालं. इतकं नकोसं झालं की पुढे काय घडलं हे आता आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघूया. तर झालं असं की नोकरीत हजर होताना ती मला गाठ पडली होती. तिचं नाव आपण शोभा म्हणू. शेवरनच नाव आहे म्हणून आपण शोभा म्हणू. त्यानंतर मधल्या पिरियडमध्ये ती कधीतरी मला गाठ पडायची. म्हणजे मीटिंग असेल किंवा काहीतरी एकत्रित असे कार्यक्रम असतील, सगळे तालुक्याचे शिक्षक एकत्रित येतील, त्यावेळी ती मला गाठ पडायची. तर असं आता आपण मुद्द्यावर येऊ. 2001 ला इंग्रजीचं ट्रेनिंग होतं. त्यावेळी ती मला गाठ पडली. इंग्रजीचं ट्रेनिंग असं मुक्कामी होतं. 7 दिवसाचं फुल म्हणजे रेसिडेन्सी, तिथंच राहायचं आणि तिथंच शिकायचं. अशा गोष्टी होत्या. त्यानंतर ती मला भेटली. तर मधल्या पिरियडमध्ये ती माझ्याबरोबर नोकरीत हजर झाली तेव्हा ती शोभा इतकी सुंदर होती, सावळी होती, परंतु अतिशय चपळ होती. मधल्या पिरियडमध्ये जेव्हा ती मला गाठ पडायची तेव्हा ती अगदी मोजकं बोलायची किंवा हं, हूं एवढ्यावरच थांबायची. तर आता 2001 ला ती परत गाठ पडली. परत इंग्लिशचं ट्रेनिंग आमचं होतं. तिथं मुक्कामी असल्यामुळं रात्रीच्या त्या प्रचंड मोठ्या इमारतीच्या समोर असणाऱ्या बागेत सगळेजण बसायचे. गप्पा मारायचे, एकमेकाचे अनुभव शेअर करायचे, एकमेकाच्या शाळेतल्या गोष्टी करायचे. ती देखील आमच्याबरोबर बसली शोभा. ती बसली आणि ती जास्त बोलत नव्हती. पण यावेळी ती 2 दिवसांनी बऱ्यापैकी बोलायला लागली. मी तिला म्हटलं, "काय गं, मी नोकरीच्या वेळेस तू किती छान दिसत होतीस, किती सुंदर दिसत होतीस. मध्यंतरीच्या काळात तू पाक आपली रया घालवून घेतलीस आणि काय झालं तुला?" म्हणून मी तिला विचारलं. तर आमच्याच शेजारी बसलेली तिची एक मैत्रीण होती, म्हणजे ती पण शिक्षिकाच. ती काय म्हणाली, "अगं, तिच्या आयुष्यात अशा घटना घडल्यात ना, तर पुढं तिनं विसरू म्हटलं, मसनात जाईपर्यंत विसरणार नाहीत, अशा गोष्टी तिच्यासोबत घडल्या." तर चला काय घडलं सांगते. पहिल्यांदा मूल राहिलं तेव्हा तिला डॉक्टरनी फुल बेड रेस्ट सांगितली. स्टिचेस लागले होते, बसता येत नव्हतं. तर सासू अशी खडूस होती ना, इतकी खडूस की तिला असं वाटायचं की मी म्हणजे सर्व काही या घरासाठी आहे. इतर लोक घरातली शून्य आहेत. त्यातून ती सावळी. सावळेपणाबद्दल तर तिला सतत बोललं जायचं. त्यातून तिला नोकरी असल्यामुळं तर सासूचा स्वाभिमान दुखावला होता. तिच्या हातात पैसा होता, अर्थातच सोन्याच्या. ते पण तिला आवडत नव्हतं. तर चला आता पुढे जाऊया आपण. असं झालं, तिला बसता येत नव्हतं व्यवस्थित. डॉक्टरने सांगितलेलं 2 पायावरती बसायचं नाही, काहीतरी सपोर्ट घेऊन नेहमी बसत जावं. पण सासू ना अशी खडूस आणि इतकी बेकार बाई होती. तिनं तिला जगणं मुश्किल करून टाकलेलं. तर झालं असं की कपडे धुवायची असली तर ही उभा राहून धुवायची. म्हणजे काहीतरी असं सपोर्टला घ्यायचं किंवा एखादी पाठीमागं भिंत होती तिथं उभा राहून धुवायची. पण सासू म्हणत नव्हती की हे काम तू करू नकोस. तुला बेड रेस्ट सांगितला, तुला स्टिचेस सांगितलेत. 5वा महिना लागला. एक दिवशी ती उभा राहून कपडे धुत होती. तर सासू लगेच म्हणाली, "यासाठी सुट्टी काढलीस काय?" म्हटले. तिनं सुट्टी काढलेली. तिला बेड रेस्ट असल्यामुळं. पण सासू काय ऐकत नव्हती. आईकडं पण जाऊ देत नव्हती. त्यावेळी ना काही काही लोक इतकी अशी विचित्र वागायची सुनांच्या बरोबर. ते नोकरीवाले असू दे, नाही काही पण असू दे. 10 तोळं सोनं घातलं तरी त्यांना त्याची किंमत नव्हती. मग ही सासूच्या रोज किरकिरीनं ही बाथरूममध्ये गेली. भिजवलेली कपडे तिथं तिनं साबण लावायला घेतली आणि घासायला लागली. इतक्यात तिची सासू आली आणि तडातडा बोलली. तिला म्हटली, "अगं, तुला काय कळतंय का? अशी कपडे निघतात का? तिथं मागं जाऊन तरी धुऊ जा मग." तर मागं जाऊन धुतलेलं पण तिला पटत नव्हतं. उभा राहून कपडे धुतेस, कपडे निघत नाहीत. तिच्या बेड रेस्टचा काही विषयच नव्हता. आणि ही अशी की नवऱ्याला पण काय सांगायची नाही. ते तिला सगळ्यात अगोदर नडलं. तर मग सासू आली, ही कपडे धुते, तुझ्याशी बडबडायला लागली, "काय अक्कल नाही, आराम पाहिजे, आमच्या वेळी असं नव्हतं, आम्ही इतकं कौतुक करत नव्हतो, आमचा इतका कोणी म्हणजे लाड करून घेतले नव्हते." अशा प्रकारच्या गोष्टी ती करायला लागली. आता हिनं काय ऐकून घेतलं नाही, आपलं काम चालू ठेवलं. डॉक्टरनी सांगितलं होतं, पण सांगणार कुणाला? नवरा पण तिचा थोडासा म्हणजे इतका पण तिच्याकडे त्यावेळी लक्ष द्यायचा नाही.
सासू बडबडली बडबडली, ही कपडे आपली हिनं उभा राहूनच कसं तरी ते पिळं बकेटमध्ये टाकायला लागले. तर म्हणायला लागले, असं बसून पिळ व्यवस्थित बस. बसल्या त्या. आता किती अवघड असतं बघा त्या बाईसाठी. तिला 5वा महिना संपलेला. हिला काय वाटलं कुणास ठाऊक, सासू गेली गडबडीनं आणि पटकन तिच्या पाठीतच लाथ घातली. ती स्टुलावर बसली होती, छोट्याशा कपडे धुत होती कशी तरी बसून. लाथ घातल्याबरोबर सांगायला पण कसं तरी वाटतं की पाठीत कमरेत जशी लाथ बसली तशी जी गोष्ट अजून 4 महिन्याने तिला बघायला मिळणार होती ती गोष्ट अवघ्या 1 मिनिटाच्या आत घडली. झालं जेवायचं ते झालं. त्या बाथरूम मध्येच तिचं बाळ गेलं. तर त्यानंतर मग बऱ्याच बैठका झाल्या, घरचे लोक बडबडले, लोकांनी नावं ठेवलं, ची तू केलं, अशी गोष्ट घडली. त्या डिप्रेशनमध्ये ती गेली. परत वर्षभर तिनं रजा काढली, नोकरीवर हजर झाली नाही, बऱ्याच गोष्टी गेल्या. मध्यंतरीच्या काळात तिचा नवरा जरा सुधारला. नवरा सुधारल्यानंतर तिला सपोर्ट मिळू लागला. पण सासू डिप्रेशनमध्ये गेली, कारण तिला अक्षरशः माणसं रस्त्यावर थुंकायची बंद झाली, तिच्या अंगावर थुंकायला लागली इतकी. पण असं म्हणतात ना, आधी होता वाग्या मग झाला पाग्या, मूळचा स्वभाव जाईना आणि कुणाच्या बापाचं तो ऐकेना, तसं झालं. मग तिला वाग्या होता, त्याचा पाग्या झालेल्याचा तिला राग होता. पण ती डिप्रेशनमध्ये गेली. त्यानंतर काय झालं बघा, काही कालावधी गेला आणि एक दिवशी हीच शोभा शाळेला निघाली होती. शाळेला जात असताना असं झालं की ती साडी वगैरे नेसली. आता 10 वाजत आले होते, आता जायचं शाळेला. तर मूल तर काय तिचं गेलेलंच. तर हळूहळू ती स्वतःचं आवरत होते. सासूबाई तिथंच होत्या, पण जास्त तिच्याशी बोलायच्या नाहीत, कारण त्यांना सगळ्या नातेवाईकांनी वाळीत टाकलं होतं. त्यांनी जे कृत्य केलं होतं ते 100% निंदनीय होतं. आणि ना मुलगा बोलत होता, ना सून बोलत होती, ना नातवंड बोलत होती, ना नातेवाईक बोलत होती, ना निवाई बोलत होते, ना सून बोलवत होती. फक्त एवढ्यावरच चालायचं. जेवायला वाटलं तर एवढंच म्हणायचं. तिला बोलवलेलं पण आवडत नव्हतं, पण तिचा काही स्वभाव बदलत नव्हता. पण आता ही शोभा आपण आता बघत होतो की शाळेला निघाली, आवरायला लागली. सासूबाईंना उठवायला गेली. तिनं आवरलं एवढंच म्हणून बाहेर पडली, पण काय आवाज आला नाही. फडदिशी उठून बाहेर येणारी सासू आली नाही बाहेरून कडी घालायला, म्हणून ती परत माघारी फिरली. जाऊन बघितलं तर काय नाही, तशाच झोपल्या होत्या. पण तिचा एक जीव राहवला नाही. ती म्हणाली, आई सगळं आवरून मी निघाले, कडी घाला. तरी पण ती उठली नाही. ती जवळ गेली, तिनं हाका मारल्या, पण त्या उठत नव्हत्या. कारण त्या डिप्रेशनमध्ये त्यांना हाय बीपीचा त्रास सुरू झालेला होता. सगळ्यांनी छितू केल्यामुळं त्या स्वतः मेंटली स्वतःला सावरू शकत नव्हत्या. आणि मग त्यांनी काय केलं, स्वतःला एकटं कोंडून राहायला सुरुवात केली. पण त्यांची खोड जात नव्हती. त्या सुनेशी वाईट वागत होत्या. तिच्याशी अजून पण त्या चांगल्या वागत नव्हत्या. पण त्यांना एकटं पाडल्यामुळं त्या प्रचंड फ्रस्ट्रेशनमध्ये जाऊन स्वतःला अशा कोंडून ठेवायच्या. पण ती शाळेला निघाली की दरवाजा बंद करायला यायच्या. मग त्या का आल्या नाहीत म्हणून तिनं बाहेर वाट बघितली, पण त्या काय 2-3 मिनिटं आल्या नाहीत. तर शाळेला उशीर होईल म्हणून ती परत आली, उठवायला लागली, तर त्या उठल्याच नाहीत. त्या कधीच गेल्या होत्या. 1 तास 1.5 तास झाला होता. मग आता ही शोभा म्हणली, तुम्हाला खरं सांगते म्हणली, आई शपथ, पुढं जी गोष्ट आहे ना ती तुम्हाला म्हणले मी अशी सांगते की जेव्हा मी त्यांना बघितलं की त्या गेल्यात, अचानक माझ्या डोक्यावरचा डोंगर कुणीतरी उतरून ठेवलाय असं झालं. आता माणूस मेलेलं समोर असतं तेव्हा माणसाचा चेहरा उतरतो, पण म्हटलं माझ्या बाबतीत ते कर तू म्हटलं तरी होत नव्हतं. माझ्या चेहऱ्यावरचं हास्य फुलतच जातं. मला हसू येत होतं आतल्या आत. कारण माझा तिरस्कार करणारा माझाच घरचा दुश्मन हा समोर मरून पडला, याच्यावरती विश्वासच वाटत नव्हता. ती म्हणली मी स्वतःला चिमटे घेऊन बघितले, तरी देखील मला खरं वाटत नव्हतं की इतकं 10 वर्ष मला छळणारी सासू अचानक मरून कशी काय जाऊ शकते. तर तिने सगळ्यांना बोलवलं, नंतर काय काय सांगितलं. पण तिच्या मैताला अक्षरशः कोणीही रडत नव्हतं, ना तिच्या मुली ना तिची मुलं. म्हणजे ते दुःखच तिला कुणालाच झालं नव्हतं. तर अशी तिची कहाणी. मग मला तुम्ही सांगा, जर माणूस मरतं आणि आपण बघतो तेव्हा कोणाला हसू येईल?
पण ती म्हटली मला खरोखर हसायला येत होतं. हे किती वाईट आहे. हे सगळं तिचं ऐकलं आणि अक्षरशः तिचं ते बाथरूममध्ये तिच्या सासूने तिच्यासोबत केलेलं वर्तन डोळ्यासमोरून जात नव्हतं. तिला काय वाटलं असेल, जर एका बाईचं एका मिनिटात मयत बाळ समोर आलं आणि ते कोणीतरी पेकटात लाट घालून कायमस्वरूपी संपवलं, तर काय तिच्या प्रतिक्रिया असतील, कशी ती वागली असेल, किती सहनशीलता असेल. खूप सहन केलं. फक्त एकच गोष्ट की ती काळी होती, ती स्वावलंबी होती, हे तिला खटकत होतं. तिच्या हातात पैसा होता हे तिला खटकत होतं. कसा वाटला आजचा अनुभव? थोडा वेगानं सांगितलाय तुमचा, जास्त न वेळ घेता या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद.